नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर नंदाताई प्रभुने म्हणून आहेत, साताऱ्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केला, सोलापूरमधून त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे। तर काकू म्हणत होत्या की मी जवळजवळ 25-30 वर्ष झाली आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात, आणि खूपशा अडचणी आल्या, पण प्रत्येक अडचणीतून आईंनी मार्ग काढत नेला, आणि आज अगदी स्थिर स्थावर जीवन जगतोय. ते फक्त आईंच्यामुळं. काकू म्हणत होते की ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले ना, त्यावेळेला परिस्थिती अशी होती की मी माहेरची पण नाही आहे आणि सासरची पण नाही आहे, अशी परिस्थिती माझी होती म्हणतात. म्हणजे सासरी पण थारा नाही आहे आणि माहेरी पण नाही आहे. म्हणजे माझी एक मैत्रीण होती म्हणतात, खूप जुनी मैत्रीण होती. आम्ही म्हणतात की शाळेमध्ये असताना 2री-3रीमध्ये असताना आम्ही एकत्र होतो म्हणतात. त्याच्यानंतर माझं लवकर लग्न झालं म्हणतात, आणि त्यावेळी सगळ्यांचीच लवकर लग्न व्हायची, पण माझं 4थी-5वी असंच शिक्षण झालेलं आहे म्हणतात. आणि त्यावेळेला लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर जवळजवळ म्हणजे मी मोठी झालेली नव्हते म्हणतात त्यावेळेला. म्हणजे तसंच लग्न केलेलं होतं. 4थी-5वी शिक्षण झालेलं होतं, आणि त्याच्यानंतर काही मला शाळेला हेच केलं नाही, पाठवलंच नाही म्हणतात. का तर माझी आई जी होती ती सावत्र होती म्हणतात. वडिलांनी दुसरं लग्न केलेलं होतं, आणि माझी आई जिवंतच होती म्हणतात. म्हणजे माझी आई असतानाच लग्न केलेलं होतं. पण त्याच्यानंतर आईचं पण खूप हाल केलं गेलं, आणि आपण म्हणतो ना काळजी, त्या काळजीच्या ह्याच्यामध्ये, आणि काही सुखच नव्हतं. सगळंच तिचं विस्कळीत होतं जीवन, आणि त्या ह्याच्यामध्ये तिनं आत्महत्या केली म्हणतात आईनं माझ्या. आणि मग त्याच्यानंतर तर माझं जीवन फार बेकार होतं म्हणतात. तर मग 4थी-5वीपर्यंत कसं तरी मला शिकवलं, आणि मी छोटी असतानाच बाबांनी दुसरं लग्न केलेलं होतं, आणि मी 3रीला वगैरे गेले असेल तोपर्यंत आई गेली म्हणतात. आणि मग 4थीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर माझं शिक्षण बंद केलं गेलं, आणि त्याच्यानंतर मग माझं म्हणजे अजून मला हे व्हायचं होतं म्हणतात. म्हणजे काय म्हणतात, मोठी व्हायची होती मी अजून म्हणतात. तोपर्यंतच लग्न ठरलेलं होतं म्हणतात, आणि लग्न झालं, पण सासरी पण तशीच कंडिशन, की तिथं पण असंच की थारा नसल्यासारखं. का तर त्यांना त्या लोकांनी पण हे हेरलेलं होतं की हिला माहेरून काहीच म्हणजे अधिकार नाही, माहेरून काहीच सपोर्ट नाही, आधार नाही आहे. तर मग तिथं पण माझं जीवन त्याच पद्धतीनं चालू होतं म्हणतात. आणि सासरी पण खूप त्रास होता. 2 जावा होत्या, मोठ्या होत्या म्हणतात, आणि त्यांच्या घरून खूपसं छान सगळं मिळालेलं होतं, आणि खूप चांगलं होतं त्यांचं. माझे मिस्टर पण चांगले कमावणारे होते म्हणतात. पण कसं असते, जर आपला नवरा आपल्या बाजूनं नसेल, तर कुणीही आपल्या बाजूनं उभं नाही राहणार, त्या म्हणत होत्या. मग ते पण सगळं म्हणजे त्यांच्या घरच्यांचं की आणले आपण करून, ते एक कारण होतं, ते मला सांगायचं नाही म्हणतात, की त्यांनी माझ्याशी लग्न केलं त्या कारणास्तव. नाहीतर माझ्याशी लग्न करायला त्यांना काही तसा इंटरेस्ट नव्हता, म्हणजे घरच्यांना कुणालाच नव्हता. पण एक कारण होतं म्हणतात, ते काही मला सांगायचं नाही, पण त्यांनी माझ्याशी लग्न केलं त्या कारणासाठी. आणि त्यात माझ्या घरनं काहीच नाही मिळालेलं. घरची तिकडची परिस्थिती सासरची चांगली, पण माझ्या घरनं काहीसुद्धा मिळालेलं नव्हतं, आणि ती एक गोष्ट होती. आणि नवरा पण काही माझ्यात तेवढा हे नव्हता. त्यामुळं मग सगळ्यांनीच हे करायला सुरुवात केली म्हणतात. अशी अवस्था होती की मी सासरची पण नाही आहे आणि माहेरची पण नाही आहे. म्हणजे इकडं गेलं तरी पण मला तेच, आणि तिकडं गेलं तरी पण तेच झेलावं लागणार होतं. अशा अडचणीत असल्यामुळं खूप त्रासात दिवस काढले म्हणतात. लग्नानंतर मी 2 वर्षांनी मोठी झाले म्हणतात लग्नानंतर, आणि त्या काळात मग लगेचच मी प्रेग्नेंट पण राहिले, आणि
पहिल्या बाळंतपणाला ज्यावेळेला मला माहेरी म्हणजे नेतच नव्हत्या. माझी आई वगैरे म्हणत होती की तिकडंच करा आणि हे लागले होते की माहेरी पाहिजे जायला, पहिलं बाळंतपण आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मला ह्यांनी ढकलून घालवलं आणि त्यांनी जोर जबरदस्ती म्हणजे काही नको असताना ते गळ्यात बांधल्यासारखं झालेलं त्यांच्या. त्यामुळं ना प्रेग्नंट होते त्यावेळेला मला खाणं पिणं चांगलं होतं म्हणतात माझ्या सासरी, जोपर्यंत होते तोपर्यंत. माहेरी आल्यानंतर सावत्राई असल्यामुळं त्या म्हणतात खूप खाण्यापिण्याचं पण हाल करायला लागले. बाबा लक्ष द्यायचे नाहीत म्हणतात माझे. आणि मला असं वाटायचं मुलाला काहीतरी होईल का, म्हणजे त्याला तरी व्यवस्थित मानसिक समाधान तर नाही आहे, पण निदान खाऊन पिऊन मुलाला काहीतरी व्यवस्थित मिळावं. तर तिथं ना म्हणजे मला 10 10:30 सकाळचे वाजले, तरीसुद्धा काम केलं तरीसुद्धा आई लवकर खायला द्यायची नाही म्हणतात. मला खूप टेन्शन यायचं की मुलाला काय होईल का. आणि 7व्या महिन्यातच मला पाठवलेलं होतं म्हणतात. त्यांनी पण इतक्या लवकर मला पाठवलेलं, 2 महिने आधीच मला तिथं पाठवलेलं होतं म्हणतात. आणि का आली आहे ही आशा ह्यांना आई माझ्यावर खूप खूप त्रास देत होती म्हणतात मला. त्या काळात माझी मैत्रीण एक भेटलेली होती म्हणतात मला, माझं हे झाल्यानंतर. आम्ही अगदी 2री 3रीत असताना एकत्रित होतो म्हणतात. आणि ती भेटल्यानंतर मला कळलं म्हणतात की ती आईंच्या मार्गात आली आहे म्हणून. आणि तिनं मला आईंचा मार्ग दाखवला म्हणतात, की मी ना खूप घाबरलेली होती. आणि तिला त्यावेळेला म्हणतात बहुतेक म्हणतात, मला आठवत नाही असं, माझं आधी लग्न झालेलं का तिचं काही माझ्या लक्षात नाही. पण तिला बहुतेक काहीतरी मुलगा झालेला होता, काहीतरी असं होतं म्हणतात, पण आता मला आठवत नाही. पण ती आईंच्या मार्गात आलेली होती आणि खूप तिनं खूपशे अनुभव सांगितलेले. माझ्या आता इतकंसं लक्षात नाही असं म्हणत होत्या काकू. आणि तर तिनं मला आईंच्या मार्गामध्ये आणली म्हणतात. आणि मी ह्या फक्त भीतीपोटी आईंच्या मार्गात आलेले होते की माझं बाळ निरोगी जन्माला यावं. का तर मला दुसरं काहीच हे नव्हतं, खाणं-पिणं वगैरे. तर त्या गोष्टींसाठी मी खूप त्रासात होते माहेरी म्हणतात. आणि बाळाला काय होईल का, असं काही न मिळाल्यामुळं नुसतंच काम करते, त्याला वेळच्या वेळी काही पोटात जात नाही, ह्या गोष्टींमुळं काय होईल का. तिकडं तर आधी मला हे नाही, एखादं मूलबाळ झालं तर व्यवस्थित कुठंतरी संसार सुरू होईल, ह्या गोष्टींचं मला टेन्शन होतं. आणि मग तिनं सांगेल तसं मी उपासनेला त्यावेळेला सुरुवात केलेली होती म्हणतात. मी सायन्स स्मरणापासून सुरुवात केलेली होती. तिनं मला सायन्स स्मरणाची भजनं वगैरे सगळं शिकवलेली होती म्हणतात. आणि ती पण होती बरेच म्हणजे मी होते तिथंपर्यंत तिथं होती म्हणतात. तिनं म्हणजे माहेरीच तिथं घर वगैरे घेतलेलं होतं म्हणतात. तर ती होती म्हणतात तिथं. नंतर काहीतरी व्यवसायानिमित्त त्यांनी ते घर भाड्यानं दिलं आणि ते दुसरीकडे गेले म्हणतात. पण माझी डिलेवरी होऊन ते पण लवकर नेले नाहीत त्यांनी पण. तर मग तिथं मी होते. तर त्या काळात मी जी उपासना चालू केलेली, मग फक्त माझं बाळ निरोगी व्हावं. पण तुम्हाला सांगू ना, मी जशी उपासना सुरू केली म्हणतात, एक 8-15 दिवसच झालेले होते म्हणतात. पण ना मला भूक लागली ना, तर आपसूक काहीतरी असं व्हायचं की अन्न यायचं म्हणतात. म्हणजे मी त्या गोष्टी मला आजही लक्षात आहेत म्हणतात. अगदी माझ्या मनावर त्या गोष्टी ठसलेल्या आहेत म्हणतात. का तर आई ना म्हणतात 10 10:30 वाजले, माझ्या पोटात अशी कालवा व्हायची म्हणतात. तरी ती काही हे करायची नाही. पण ना आपसूक कुठनं तरी यायचं. आणि त्या काळात बाबांना इतक्या ह्याच्यात कधी त्यांना सुचलेलं नव्हतं. पण त्या काळात बाबांना अशी हे व्हायला लागली की ते मला चोरून काहीतरी आणून द्यायला लागले. शेजारच्या 1-2 काकू होत्या की ज्यांना माहिती होतं. आणि त्या ना मला वरचेवर घरी बोलवायच्या, "ये ना बसायला, ये ना बसायला." आणि ना त्या मला अगदी छान, अगदी म्हणजे पोटभर, अगदी पूर्ण ताट भरून जेवण त्या मला द्यायच्या. ही गोष्ट माझ्या डिलिव्हरीपर्यंत चालू होती म्हणतात. आणि त्या गोष्टीसाठी मी ना आईंचा आभार मानायला लागले. म्हणजे 15 दिवसानंतर सेवेच्या हा मला परिणाम दिसायला लागला. आणि मग मला असं वाटायला लागलं की हे चरण आपल्याला नाहीत अंतर देणार.
हे मला त्यावेळेलाच हे वाटायला लागलं. तुम्हाला सांगू म्हणतात एकदा म्हणजे त्याच्या आधी 10-10, 10:30 वाजले तरी मी आई काहीतरी नाश्त्याला मग दूध हे काम कर, ते काम कर, सगळी कामं करायला लावायची, पण लवकर खायला द्यायची नाही वगैरे म्हणतात त्या. तर मला म्हणतात त्याच्यानंतर मला असं कधीच जाणवलं नाही. माझ्या डिलिव्हरीनंतरसुद्धा मी होते 2-3 महिने तिथं, तरीसुद्धा मला जाणवलं नाही. डायरेक्ट 2-2.5 महिन्यानंतर मला घेऊन गेले म्हणतात सासरी. फक्त माझे सासरचे बघायला वगैरे आलेले मुलाला वगैरे, आणि 2-2.5 महिन्यानंतर मी पाठी लागल्यानंतर मग मला घेऊन गेले म्हणतात. आणि मग मला तिथून आईंचा मार्ग मी खूप चांगल्या रीतीनं मार्गामध्ये आले म्हणतात. त्या पिरियडमध्ये मला काहीही कमी पडलं नाही खायला म्हणतात. मला जी हे होती ना, आणि मूल माझं अगदी निरोगी जन्माला आलं. मला जी भीती होती की बाळाला काय होईल का, आणि नॉर्मल डिलिव्हरी माझी झाली म्हणतात. तर त्यामुळं आणि मुलगा झाला, सगळे खुश झाले त्यामुळं, सासरचे तरी सगळे खुश झाले म्हणतात त्यामुळं. आणि माझी श्रद्धा त्या गोष्टींनी वाढली म्हणतात, की मुलगा पण झाला, निरोगी पण झाला. आणि ह्या काळामध्ये आपण खूप म्हणजे ना तूप वगैरे हे तर लांबचीच गोष्टी, पण मला ना त्या शेजारी ज्या 2 काकू होत्या ना, म्हणल्या त्यांना माहिती होतं की हिला तिथं खायला वगैरे मिळतं, आणि का कुणास ठाऊक त्यांना माझ्याविषयी ना एक आपुलकी, एक हे निर्माण झालेली होती म्हणतात. आणि मी सेवा अशी माझी संपली की संध्याकाळच्या वेळेला त्या बोलवायच्याच म्हणतात. एकदा ह्या बोलवणार, एकदा त्या बोलवणार, आणि मला तुपाचे घास त्यांनी खायला घातले म्हणतात. त्यांनी म्हणजे आजही माझ्या जे ब्लेसिंग्स आहेत, जे पण माझ्या आतून जे त्यांना आशीर्वाद येतात ना, ते त्यांच्या घरात कायम अन्नपूर्णा देवी वास करणार, असं म्हणत होत्या काकू. तर ते लागणार त्यांना म्हणत होत्या. का तर ना मला तुपाच्या घासाशिवाय त्यांनी खायला घातलं नाही. रोज संध्याकाळी त्या मला ह्या तरी बोलवायच्या, त्या तरी बोलवायच्या, आणि सेवा झाली ना माझी त्यांच्याकडून बोलवणं यायचं. आणि जसजसं बाबांना कळायला लागलेलं होतं हिला भूक लागते, लवकर मिळत नाही, तर ते ना बाहेर ये असं, आणि बाहेर मला चोरून ते खायला द्यायचे. म्हणजे फिरून येते असं ते म्हणून मला बाहेर ये म्हणायचे, आणि ते मला पोटभर खायला द्यायचे. ही सगळी आईंनी केलेली तजवीज होती त्या काळातली म्हणतात. आणि त्याच्यानंतर बाळंतपणानंतरसुद्धा माझ्या त्या शेजारच्या काकूंनी वगैरे म्हणतात म्हणजे माझी खूप चांगल्या पद्धतीनं हे केली. मुलगा झाला म्हटल्यावर तर सगळ्यांना खूप आनंद झालेला. तर खूप आईंनी त्या काळात सहाय्य केलं म्हणतात. सासरी गेल्यानंतर सेवेमध्ये खंड येईल अशी भीती वाटायला लागलेली. का तर छोटं बाळ आहे. आपल्याला तिथं गेल्यानंतर इथं पण काम तर असायचंच, इथं पण काही सुखाचे नव्हतेच दिवस म्हणतात. इथं पण ते असायचंच, पण तिथं गेल्यानंतर आणखी जरा जास्त मोठा परिवार, तर सेवेमध्ये कुठंतरी हे येईल असं म्हणून भीती वाटत होती. मी आईंनाच प्रार्थना करायची. पण सायन्समरणाची वेळ बदलली, दुपारी सायन्समरण करायला लागले. पण मी ना आईंना प्रार्थना करायची की आई ह्या काळात, का तर बाळ छोटं, तर ह्या काळात ते उठू नये वगैरे. तर तुम्हाला सांगू म्हणतात क्वचित असे काही काही दिवस असतील, पण माझ्या बाळानं मला इतकं, ते आईंचीच कृपा, इतकं सहाय्य. मी ना भजन करायला लागले की त्याला घेऊन, का तर मी दुपारचं वगैरे त्याला घेऊन बसायचे आणि भजन करायचे म्हणतात. ते अगदी शांत झोपायचं म्हणतात, आणि ना भजन संपलं की 1-2 मिनटात उठायचं ते. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या. पण त्या काळात माझ्या जावांकडून, सासूबाईंकडून मला खूप त्रास दिला गेला म्हणतात. का तर मुलगा झाला आहे, थोडंसं कल होत होता नवऱ्याचा, थोडंसं माझी काळजी घेतली जात होती. बरी आहेस का, बाळ बरं आहे का, म्हणजे ते थोडंसं हे व्हायला लागल्यानंतर त्यांना कुठंतरी ते हे व्हायला लागलं होतं. तर त्यांनी खूप राजकारणं खेळली, खूप काही काही गोष्टी केल्या की जेणेकरून मला परत माहेरी पाठवलं जाईल. इथंपर्यंत खूप काही काही गोष्टी केल्या म्हणतात. त्याचा मनस्ताप पण झाला. नाही असं नाही, सेवा चालू असली म्हणजे मनस्ताप नाही होणार किंवा काही हे होणार नाही असं नाही. होत होता म्हणतात, त्रास होत होता. समोर दिसत होतं आपल्या खरेपणाचा फायदा घेतला जातो आहे. पण सगळं आईंवर सोडलं, का तर पर्याय नव्हता म्हणतात.
माहेरी जाऊन चालणार नव्हतं. तिथं काहीच थारा नव्हता. मी इथं राहून आणि ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती होत्या. बाकी दोघी जावांचे माहेर जे होते ते स्ट्रॉंग होते एकदम. माहेरचीच परिस्थिती एकदम चांगली, त्यांना कुणी काही हे करू शकत नव्हतं. तसं माझं माहेरचंच सगळं हे होतं. त्यामुळं हिला परत माहेरी पाठवली पाहिजे नवऱ्यानं. असे खूपशे प्रकार असे केले गेले. त्यात मी बऱ्याच वेळेला अडकले पण. नवऱ्याकडून बोल खावा लागला, खूप वाईट शब्द ऐकावे लागले. पण कुठंतरी जाणवत होतं की हा कल माझ्याकडं थोडासा यायला लागला आहे, म्हणून ह्या बायका अशा करतात. तर मी त्या गोष्टी सगळ्या आईंवर सोडल्या. रडायची, पण बाळाला घेऊन भजन करायची. त्या काळात नंतर मग नामस्मरण वाढवलं म्हणतात मी. का तर माझ्याकडं तोपर्यंत म्हणजे मी येतानाच प्रकाशनं वगैरे घेऊन आलेले होते म्हणता माझ्या मैत्रिणीकडून ना, प्रकाशनं वगैरे. आणि तिनंसुद्धा खूपदा मला यायची, जेवण वगैरे घेऊन यायची. ते सांगायचं राहिलं, त्यांनी बोललेल्या होत्या. तीसुद्धा खूपदा यायची, जेवण वगैरे घेऊन यायची. मला तिकडं घरी घेऊन जायची, तिथं खायला घालायची. हे खूपदा तिनंसुद्धा हे केलेलं होतं म्हणतात. त्यामुळं आईनी ह्या लोकांना माझ्यासाठी पाठवलं आणि तिनं मला बरीचशी प्रकाशनं दिलेली होती त्याच्यानंतर. मग मी ठरवलेलं की बाळ थोडंसं मोठं झालं की मग आपण सगळ्या सेवा वगैरे असं हे करू. माझ्याकडं नित्योपासनेचं पुस्तक होतं, बालोपासनेचं पुस्तक होतं. त्याच्यानंतर आईंची प्रकाशनं होती 5-6. तर मग मी सगळं अगदी व्यवस्थित, भजनाचं पुस्तक होतं म्हणतात. फक्त माझ्याकडं उत्सवातल्या भजनांचं वगैरे त्यावेळेला काही नव्हतं, काही माहीतच नव्हतं मला ते. पण मी ह्या सेवा अगदी व्यवस्थित करायला लागले होते. म्हणजे सायन्स स्मरण आणि नंतर वाचनातून नामस्मरण. वाचन ज्यावेळेला मी करायला लागले त्यावेळेला माझं नामस्मरण वाढलं म्हणतात. आणि मी ह्या गोष्टीसाठी करायला लागले की माझा नवरा माझ्याशी चांगलं वागू दे, माझ्या बाळाला चांगलं बघू दे, ह्याच्यासाठी नामस्मरण मी वाढवलं म्हणतात. नामस्मरणाची सेवा त्या गोष्टीसाठी वाढवली. आणि नामस्मरण करता माझ्यात इतके सुंदर बदल झाले म्हणतात. खूप छान बदल झाले म्हणतात. ज्या गोष्टींनी खूप त्रास व्हायचा म्हणतात. का तर माणसं बदलणं शक्य नव्हतं, पण आईनी मला खूप छान बदललं म्हणतात. मी गोष्टी इग्नोर करायला लागले, मन समाधानी राहायला लागलं. म्हणजे अशा परिस्थितीतसुद्धा बाळंतपणानंतर खूपसे बदल होतात म्हणतात शरीरामध्ये. आणि खूप माइंडवरसुद्धा काही वेळेला खूप बेकार परिणाम होतात म्हणतात. पण आईंनी तो बदल नाही होऊ दिला म्हणतात. ते माझ्यावर ते आईंनी नाही होऊ दिलं. का तर मी फक्त पूर्ण नामस्मरणात, भजनात स्वतःला गोवलेलं होतं म्हणतात. मी नव्हते म्हणतात कुणाशी जास्त हे करत. का तर शेअर करायला माझं प्रॉब्लेम्स वगैरे कोण नव्हतंच म्हणतात. पण आईशी सगळं शेअर केलं आणि आईनी एक 6 वर्षानंतर म्हणतात खूप मोठी कृपा केली. मला त्या घरातून बाहेर काढलं म्हणतात. घरातून बाहेर काढलं म्हणजे नवऱ्यासहित आम्ही दुसरीकडं हे केलं म्हणतात. एवढ्या वर्ष दोघी जावा, सासू सासरे सगळे एकत्र होते. सगळे एक होते. नवरा त्यांचा होता, माझं कुणीही नव्हतं. पण तरीसुद्धा आईंनी अशी लीला घडवून आणली की मला त्यातून त्यांनी अगदी बाजूला व्यवस्थित काढलं बाजूला. एक वेगळं घर दिलं जे भाड्याचं होतं. पण तुम्हाला सांगू शक्य नव्हतं नवऱ्याला पण की लगेच घर घेणं वगैरे. 8-9 वर्ष भाड्याच्या घरात खूप सेवा केली. बऱ्याच वेळेला घरनं बोलवणं यायचं की कशाला भाड्यानं राहतोयस, इकडं ये, घरात राहा वगैरे. कधी त्यांचं पण मन बदलायचं, भीती वाटायची परत आणि जायला लागेल का. पण तुम्हाला सांगू आईंनी तजवीज केली. 8-9 वर्षानंतर स्वतःचं घर झालं, स्थिर स्थावर झालो. आणि त्या घरात म्हणतात इतकी उपासना, मी सगळ्या उपासना चालू केल्या म्हणतात. ज्यावेळेला घर झालं त्यावेळेला सगळ्या उपासना मी घरात सुरू केल्या. आणि त्या कृपेनं म्हणतात त्याच्यानंतर मला मुलगी झाली म्हणतात. खूप वर्षांनी मला मुलगी हे झाली आणि खूप वर्षांनी मग मला मुलगी झाली म्हणतात. आणि तुम्हाला सांगू मुलगीचा जन्म जसा झाला, काही माहिती म्हणतात आईंनी लक्ष्मीच्या रूपानं मुलगी पाठवली. त्याच्यानंतर एक 2-3 महिन्यातच घर झालेलंच होतं म्हणतात. पण इतका पैसा म्हणजे इतकं हे झालं. त्या काळात उपासना वाढलेली होती. ह्या गोष्टींचा पण तो परिणाम होता. सगळ्यात मेन महत्त्वाचं तेच होतं म्हणतात.
उपासना खूपच जास्त वाढलेली होती. तोपर्यंत आई खूप चांगल्या रीतीनं समजून आलेल्या होत्या. कुणीच आधार नाही आहे आपल्याला, आपल्यासाठी कुणी भांडणारं नाही आहे, आपल्यासाठी कुणी उभं राहणारं नाही आहे, आपलं वाईट दिवस आले तर आपल्यासोबत कुणीच नाही आहे. ह्या गोष्टीसाठी मी फक्त आईना म्हणायची की तुम्हीच आहे तेवढं. तर आईने माझं सगळं अगदी स्थिर स्थावर केलं म्हणतात. सगळं अगदी. माझी मुलगी माझा एवढा मोठा आधार झाली, माझा मुलगा एवढा मोठा आधार झाला म्हणतात. खूप चांगल्या रीती आणि म्हणजे आज सगळेजण म्हणतात की हिची मुलं बघा, हिच्या मुलांसारखं घडले पाहिजेत मुलं. असं स्वतः जावांमध्ये वगैरे सुद्धा ही कुठंतरी जेलसी वगैरे आपण म्हणू शकतो. ह्यासुद्धा गोष्टी आहेत की हिची मुलं कशी छान वाढायला लागलेत, हिची मुलं कशी छान, सगळ्या गोष्टीत म्हणतात. मुलगी तर माझी म्हणतात असं आहे ना की ते आईंनीच मला कधी-कधी वाटतं म्हणतात की आई साक्षात, तर तेवढी म्हणजे लायकी त्या म्हणत होत्या की तेवढी हे नाही आहे आपली, की आईंनीच आपल्या पोटी जन्म घ्यावा. पण मला असं वाटतं म्हणतात इतका शांत स्वभाव, इतकं म्हणजे सहनशीलता माझ्या मुलीमध्ये आणि म्हणजे घर सावरायची बुद्धी. मी थोडीशी जरी आळसलेली झाली किंवा हे झालं, पूर्ण दिवसभर ती पूर्ण घर सांभाळते म्हणतात. अगदी नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत आणि खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्यायला लागलेले आहेत माझी मुलं. खूप सगळ्या गोष्टी हे झाल्या म्हणतात. मुलगा म्हणजे हे झालंच त्याचं म्हणतात. सगळं कंप्लीट झालं, तो जॉबला लागला, ते सगळं झालंच म्हणतात. पण खूप चांगल्या पद्धतीनं मुलांनी चांगली शिक्षणं घेतली. आज माझ्या मुलांकडं कौतुकानं लोकं बघतात. ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय फक्त आईंना जाते म्हणतात. आईंनी कुणाचाही आधार नसताना अगदी मला स्थिर स्थावर केलं. म्हणजे कुणाची गरज माझ्यासाठी कुणी स्टँड घ्यावा तर ती गोष्ट करायला नाही लावली. फक्त उपासनेत राहा, सगळ्या गोष्टी होत राहतात. उपासनेत राहा आणि प्रचंड उपासना वाढवा. जेवढ्या उपासना आहेत सगळ्या करा. जर खूप प्रारब्ध खूप जास्त खडतर असतील तर सगळ्या उपासना करा. काकू सांगत होत्या, सगळ्या उपासना करा. जर प्रारब्ध खूप खडतर आहेत असं वाटलं तर घरात सगळ्या उपासना करा, नामस्मरण वाढवा आणि सगळ्या गोष्टी आईंना सांगा. आणि आईंवर लोकांना सांगितलं तर लोक नाहीत मदत करायला येणार. तुम्ही निराधार असाल ना तर आईंकडेच आधार मागा, असं काकू सांगत होत्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.